मुंबईतील शिवाजी पार्कात महाराष्ट्र दिनानिमित्तानं राज्यपालांच्या हस्ते ध्वजवंदन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती, महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त पोलिसांसह इतर पथकांचं संचलन। मुंबईतील हुतात्मा चौकात जाऊन मुख्यमंत्र्यांनी 106 हुतात्म्यांना केलं अभिवादन। अखंड महाराष्ट्रासाठी 106 हुतात्म्यांनी दिलं होतं बलिदान। महाराष्ट्रानं देशाला स्वराज्याचा संदेश दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलंय। बीडमध्ये पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी केलं ध्वजवंदन। सुनेत्रा पवार यांनी बीडच्या जनतेला दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा। अजितदादांनी बीड जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक निर्णय घेतल्याची सुनेत्रा पवार यांची माहिती। माध्यमांशी बोलताना अजित पवारांच्या आठवणींना सुनेत्रा पवार भाऊक। अजित पवारांचं स्वप्न पूर्ण करणार असल्याची दिली ग्वाही। बीड जिल्हा आणि राज्याच्या विकासासाठी आपण काम करत राहणार असल्याचं दिलं आश्वासन। ठाण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात केलं ध्वजारोहण। ठाण्यातील पोलीस क्रीडा संकुलात महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं कार्यक्रम। राज्याचा विकास दर वाढवण्याची जबाबदारी आमची असल्याची एकनाथ शिंदेंची ग्वाही। महाराष्ट्र राज्याच्या 67व्या स्थापना दिनानिमित्त सर्वप्रथम राज्यातील जनतेला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। सर्व महापुरुषांनाही माझा आदरपूर्वक प्रणाम। महाराष्ट्राच्या निर्मितीला विरोध करणाऱ्या नराधमांच्या गोळ्यांना बळी पडलेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सर्व हुतात्म्यांना देखील मी विनम्र अभिवादन करतो, त्यांचं स्मरण करतो। महाराष्ट्र राज्याच्या 67 नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही केले ध्वजवंदन। नागपूरच्या विभागीय कार्यालयात पार पडला कार्यक्रम। यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा करण्यात आला सत्कार। महाराष्ट्राची प्रगती वेगात होत असल्याची बावनकुळेंची माहिती। नाशिकमध्ये जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजवंदन। नाशिकच्या पोलीस परेड मैदानात पार पडला कार्यक्रम। गिरीश महाजन यांनी केलं परेडचं निरीक्षण। पोलीस दलाचं पथसंचलनही पार पडलंय। पुण्याच्या पालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते ध्वजवंदन। पोलीस संचालक मैदानात पार पडला कार्यक्रम। पालकमंत्र्यांनी दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा। धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजवंदन। धाराशिव जिल्ह्यातील 2 प्राथमिक आरोग्य केंद्रे व 4 उपकेंद्रांचं ऑनलाईन उद्घाटनही यावेळी करण्यात आलंय। महाराष्ट्र दिनी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते गोंदियात ध्वजवंदन। कारंजा येथील पोलीस मुख्यालयात पार पडला राष्ट्र ध्वजवंदन व पथसंचलन समारंभ। विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार। महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं उद्धव ठाकरेंनी हुतात्मा चौकात जाऊन महाराष्ट्रासाठी बलिदान करणाऱ्यांना अभिवादन केलंय। यावेळी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, आमदार सुनील प्रभू आणि आमदार आदित्य ठाकरे उपस्थित होते। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा। भक्ती चळवळीपासून ते सामाजिक सुधारणांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या पूर्ण स्वराज्याच्या मार्गापासून ते स्वातंत्र्य संग्रामापर्यंत महाराष्ट्राची देशाला नेहमीच सकारात्मक दिशा अशा दिल्या शुभेच्छा। आज 1 मे महाराष्ट्र दिन। महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यातील सरकारी इमारती, प्रशासकीय कार्यालय आणि ऐतिहासिक वास्तूंना सजावट। सरकारी इमारती तिरंगी रंगात न्हावून निघाल्यात। मंत्रालयालाही आकर्षक विद्युत रोषणाई। महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं नवी मुंबई महापालिकेवरही आकर्षक विद्युत रोषणाई। लेझर किरणांनी नवी मुंबई महापालिका कार्यालयाचं रूप आणखीनच खुललंय। महाराष्ट्र दिनानिमित्तानं पिंपरी चिंचवड महापालिका मुख्यालयावर विद्युत रोषणाई। विद्युत रोषणाईची ड्रोन दृश्य एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी डोळ्याची पारणं फेडणारी महापालिकेची खास दृश्य। महाराष्ट्र दिनानिमित्त पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराला फुलांच्या आकर्षक सजावट। विविध रंगाच्या फुलांची सजावट विठ्ठल मंदिराला करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 67व्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यातील भाविकांकडून फुलांची सेवा अर्पण। विदर्भवाद्यांकडून नागपूरच्या संविधान चौकावर गोंधळ। काळे झेंडे फडकावत आणि काळे फुगे सोडत महाराष्ट्र दिनाचा निषेध। संविधान चौकावर अचानकच वेगवेगळ्या दिशेने विदर्भवादी पोहोचले आणि त्यांनी आंदोलन केले। अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली आहे। जेव्हापर्यंत विदर्भ फुगे आणि विदर्भ राज्य वेगळं झालं पाहिजे। आम्हाला महाराष्ट्र दिवस मान्य नाही। महाराष्ट्रात राहून विदर्भाच्या जनतेची अवनती होत आहे। शेतकऱ्यांची आत्महत्या थांबत नाही। शेतकऱ्यांच्या
मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंकचं आज लोकार्पण होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुपारी मिसिंग लिंकचं लोकार्पण. मुंबई पुण्यातील अंतर अर्ध्या तासानं कमी होणार. वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार. मिसिंग लिंकची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून हवाई पाहणी. प्रकल्पात 2 बोगदे आणि एका केबल पुलाचा समावेश. मिसिंग लिंकची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार आहे. जगातला सर्वात जास्त म्हणजेच 23.5 मीटर रुंदीचा बोगदा उभारण्यात आलाय.